साक्रीच्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची दुरावस्था, विद्यार्थ्यांचे आंदोलन. जर्जर इमारत, अस्वच्छ परिसर, डुकरांचा वावर आणि दूषित पाण्याचा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाची तातडीने दखल. आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह साक्री येथील विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या वसतिगृहात 250 पेक्षा अधिक विद्यार्थी वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत असून वसतिगृहाच्या जर्जर इमारतीसह स्वच्छता, पाणी, भोजन आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न गंभीर असल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले. 24 ऑगस्ट 2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित, तानाजी बहिरम, राजू कोकणी, उदय सूर्यवंशी, संदीप भोये यांच्यासह कार्यकर्त्यांनी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी वसतिगृह परिसरात अस्वच्छता, सांडपाण्याची समस्या तसेच परिसरात डुकरांचा वावर असल्याचे दिसून आले. वसतिगृहातील काही भागांची अवस्था अत्यंत जीर्ण असल्याचेही पाहायला मिळाले. शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न, परिसरातील साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, भोजनाच्या गुणवत्तेबाबतही विद्यार्थ्यांच्या तक्रारी. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन वेळेवर मिळत नसल्याच्या तसेच भोजनाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी मांडल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेवर भोजन मिळावे तसेच संबंधित भोजन ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा. सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित, तानाजी बहिरम, उदय सूर्यवंशी, राजू कोकणी, मंगलदास सूर्यवंशी, संदीप भोये आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय.